श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाने तुझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे. तू आजपासून एक वेगळ्याच नजरेने जगण्याकडे बघशील, जीवनाकडे बघशील. आजचा हा संदेश तुझ्या जीवनासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या या संदेशातून तुझे एक चांगले भविष्य घडणार आहे आणि तू एक व्यक्ती म्हणून सुद्धा चांगला बदल तुझ्यामध्ये घडणार आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत बघ. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघ. मधूनच सोडून जाऊ नकोस. कारण की आजच्या या संदेशातून तुझ्यात जी काही इच्छा असणार आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठीचा मार्ग तुला या संदेशातून नक्कीच सापडणार आहे. त्यामुळे आजच्या या महत्त्वाच्या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्याआधी तू जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घे. या चॅनलवरती तू आत्ताच सबस्क्राईब करून घे. बाळा, स्वामी सांगतात जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राहता असू द्या, काहीही असू द्या, तुमची परिस्थिती कितीही बिकट असू द्या किंवा काहीही तुमच्यामध्ये घडत असू द्यात, पण एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा. स्वप्न पाहत राहा. तुम्ही स्वप्न बघत राहा. स्वप्न आपल्याला जगायला शिकवते. स्वप्न आपल्याला आपली परिस्थिती बदलण्याला प्रेरित करते. स्वप्न ते असते की जे आपल्याला झोपू देत नाही. जे आपण झोपेत पाहतो ते स्वप्न नसते. स्वप्न जे हे असते जे आपल्याला झोपू देत नाही. त्यामुळे स्वप्न तुझे छोटे असो की मोठे त्याला काही फरक पडत नाही. तू फक्त स्वप्न पाहायला शिक. तू जर का स्वप्न पाहायला शिकलास तर तू त्या स्वप्नांना अस्तित्वात उतरवण्यासाठी मेहनत करशील. त्या मेहनतीतूनच तू तुझे जीवन चांगले बनवण्याचा प्रयत्न करशील आणि तू एक माणूस म्हणून चांगला बनशील. त्यामुळे लक्षात ठेव, स्वप्न पाहायला शिक. स्वप्न पाहत राहा आणि ते स्वप्न अस्तित्वात उतरवण्यासाठी लागेल तेवढी मेहनत कर. ते स्वप्न तुझ्या अस्तित्वात उतरवण्यासाठी तुला जेवढी मेहनत करावी लागेल त्याचा तू विचार करू नकोस. तू तेवढी मेहनत नक्की कर आणि एक दिवस असा नक्कीच येईल की तू पाहिलेले स्वप्न हे अस्तित्वात आलेले असेल. लक्षात ठेव बाळा, जीवनामध्ये परिस्थिती कशीही असू देत, त्या परिस्थितीला तू स्वीकार करून घे, त्याच्याशी जुळवून घे. लक्षात ठेव, परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे परिस्थितीला स्वीकारून त्याला जुळवून घे. आणि लक्षात ठेव, आपल्या परिस्थितीला जे काही आपल्यासोबत घडत आहे त्यासाठी तू नशिबाला तुझ्या दोष देत बसू नकोस. लक्षात ठेव, तुझ्या परिस्थितीला बदलण्याची अफाट शक्ती फक्त आणि फक्त हे तुझ्या नशिबातच आहे. त्यामुळे तुझ्यासोबत वाईट आज घडत आहे म्हणून तू तुझ्या नशिबाला त्याचा दोष देत बसू नकोस की माझ्यासोबत आज खूप वाईट घडत आहे, माझं नशीबच खराब आहे, माझ्या नशिबाचाच सर्व दोष आहे. एखादे जर का काम तुझ्या मनासारखे झाले नसेल किंवा तुझ्या मनासारख्या गोष्टी होत नसतील तेव्हा तू नशिबाला दोष देत बसतोस. पण लक्षात ठेव, नशिबाला कधीही दोष देत बसू नकोस. तुमची परिस्थिती बदलायला तुमच्या नशिबाचा खूप मोठा हात असतो. त्यामुळे लक्षात ठेव, तुमची परिस्थिती बदलण्यासाठी जर कोणाचा महत्त्वाचा भाग असेल तर तुमचा नशीब आहे. तुमच्या नशिबात एवढी ताकद आहे की ते तुमची परिस्थिती कधीही बदलू शकतात. त्यामुळे नशिबाला तुमच्या दोष देत बसू नकोस. या उलट आहे त्या परिस्थितीला स्वीकारून अगदी मेहनत करायला शिक. प्रचंड मेहनत कर. तुला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तू तुझा रस्ता तयार कर. त्या रस्त्याचा अथक चालत राहा. त्या रस्त्यामध्ये तू मध्येच थांबू नकोस, मागे फिरू नकोस. रस्ता जरी लांब असला आणि खडतर प्रवास जरी असला तरी तू मागे वळू नकोस. त्या रस्त्यावरती चालताना तुला त्रास होणार, तुला संघर्ष करावा लागणार. पावलोपावली तुझी परीक्षा घेतली जाणार.
पण त्याला तू घाबरू नकोस. तू त्या परिस्थितीला स्वीकार आणि भक्कमपणे त्या रस्त्यावरती चालत राहा. मेहनतीने कष्ट कर. लक्षात ठेव, तू तुझी परिस्थिती नक्कीच बदलशील. लक्षात ठेवा बाळांनो, आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख असू देत, आज दुःख असू देत, उद्याचा दिवस आपला आनंदाचा येतच असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, मावळत्या सूर्याबरोबर आपले दुःखसुद्धा हे मागे टाकायचे असते. आज माझ्यासोबत जे घडले, जे काही वाईट घडले, ते आज संध्याकाळी झोपताना सोडून द्यायचे असते आणि उद्याचा दिवस हा उगवत्या सूर्याबरोबर नवीन आनंदाची सुरुवात करायची असते. उद्याचा दिवस, त्या दिवशी सुरुवात तुझी चांगली, आनंदी, प्रसन्नतेने करायची असते. लक्षात ठेव, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. आज तुझं दुःख असेल, आज तुझा दिवस जर का वाईट गेला असेल, तर उद्या तुझ्यासोबत वाईटच घडेल असे नाही. कदाचित उद्या तुझा दिवस खूप चांगलाही जाऊ शकतो. परंतु तू जर का आजचे दुःख पण उद्या तुझ्यासोबत ठेवलेस, तर त्या चांगल्या दिवसावर पण वाईट दुःखाची सावट पडते. पण तुझं ती चांगली बातमीसुद्धा तुला वाईट वाटू लागते. चांगल्या गोष्टीसुद्धा तुला त्यामध्ये सुद्धा दुःख दिसू लागते. त्यामुळे लक्षात ठेव, उगवत्या सूर्याबरोबर नेहमी दिवसाची आनंदी सुरुवात करायची आणि मावळत्या सूर्याबरोबर दिवसभरातील घडलेल्या वाईट दुःखी गोष्टी या मागे टाकायच्या असतात. असे जर तू करत राहिलास तर लक्षात ठेव, तू जीवनात नेहमी आनंदी व सुखी राहशील आणि त्यातूनच तुझी चांगली प्रगती होईल. लक्षात ठेव बाळा, आयुष्यात जर का सगळ्यात कोणती महत्त्वाची गोष्ट असेल तर आपल्या जवळची माणसे ती आहे. पैसा हा आज आहे तर उद्या नसतो. पण लक्षात ठेव, माणूस आणि जवळची माणसं हे खूप महत्त्वाचे असतात. पैसा तू आज कमवशील, पण उद्या तो तुझ्यासोबत टिकेलच असे नाही. पण तू जर का नाते कमवलेस तर ते नक्कीच तुझ्या वाईट काळातही तुझ्यासोबत राहतील. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, पैशापेक्षा माणसांना महत्त्व दे. माणसं जी आहेत तुझ्या वाईट काळात तुझ्या सावत उभं राहतील. त्यामुळे अशा माणसांना जप, त्यांना तुझ्यापासून दूर जाऊन देऊ नकोस. हेच माणसं तुझ्या वाईट काळात देखील भक्कमपणे तुझ्या साथीला उभे राहतील, तुझ्यासोबत असतील. त्यामुळे त्यांना जप, त्यांना तुझ्यापासून दूर जाऊन देऊ नकोस. स्वामी सांगतात, आयुष्यात सातत्याने प्रयत्न करत राहायचे असते. लक्षात ठेवा, आज जर का तुम्हाला अपयश आले असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा यशस्वी होणार नाहीत. तुम्ही पुन्हा यशस्वी होऊ शकता. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न करणे सोडू नका. तुमचे प्रयत्न सातत्याने ठेवा. एक दिवस आज तुम्हाला जर अपयश आले तर उद्या नक्कीच तुम्हाला यश हे मिळेलच. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न चालू ठेवा. तुमच्या प्रयत्नांना तुम्ही कुठेही कमी पडून देऊ नका. उद्याच्या दिवशी यश तुम्हाला नक्कीच येईल. बाळा, लक्षात ठेवा, आपल्याकडे जर का गरजेपेक्षा थोडे जास्त असेल तर ते वरचे थोडे जास्त असणारे अशा अनोळखी व्यक्तींना द्या, ज्यांना त्याची खरंच गरज आहे, त्यांना त्याची खूप आवश्यकता आहे. त्यांना तुम्ही मदत करा. आयुष्यात दान धर्म करायला शिका. आपल्या शास्त्रांमध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे दान धर्म करायला शिका. आणि हो, दान हे गुपचूप करा. त्यातून तुम्हाला नक्कीच पुण्य लाभेल. आयुष्यात जे काही मिळवायचे आहे त्याविषयी मनामध्ये दृढ निश्चय करा. मला ही गोष्ट हवी आहे आणि मी ती मिळवणारच. त्यासाठी मला पाहिजे तेवढे कष्ट मी करेन. मला ही गोष्ट हवीच आहे असे मनात गठ्ठ बांधून घ्या आणि त्यानुसार त्या मार्गावर चाला. नक्कीच तुमच्या मनातील कितीही मोठी इच्छा असू द्या, ती सर्व पूर्ण होईल. ती पूर्ण होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ.